सीजेपी आंदोलन के समर्थन में भीसी शहर में विद्यार्थी कृति समिति के बैनर तले एक विशाल विरोध प्रदर्शन और रैली का आयोजन किया गया। इस दौरान तहसीलदार को किन मांगों का ज्ञापन सौंपा गया, जानने के लिए देखते हैं यह खबर। सीजेपी आंदोलन के समर्थन में आज भीसी शहर में विद्यार्थी कृति समिति के बैनर तले एक विशाल विरोध प्रदर्शन और रैली का आयोजन किया गया। इस आंदोलन में सैकड़ों की संख्या में विद्यार्थियों, अभिभावकों और स्थानीय युवाओं ने अपनी मजबूत उपस्थिति दर्ज कराई। प्रदर्शन के दौरान छात्रों का आक्रोश चरम पर दिखा और परिसर धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो के जोरदार नारों से गूंज उठा। महात्मा गांधी और डॉक्टर अंबेडकर को माल्यार्पण कर रैली निकाली गई। आंदोलन की शुरुआत भीसी बस स्टैंड परिसर से हुई। रैली शुरू होने से पहले समिति के पदाधिकारियों और छात्रों ने राष्ट्रपिता महात्मा गांधी और बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के पुतले पर माल्यार्पण कर उन्हें नमन किया। इसके बाद यह रैली मुख्य मार्गों से होती हुई तहसील कार्यालय की ओर बढ़ी। हाथों में तख्तियां और बैनर लिए विद्यार्थी शिक्षा व्यवस्था और छात्रों के अधिकारों के समर्थन में लगातार नारेबाजी कर रहे थे। तहसील कार्यालय के समक्ष आयोजित सभा को संबोधित करते हुए दिनकर चौधरी ने कहा कि विद्यार्थियों के भविष्य के साथ खिलवाड़ किसी भी कीमत पर बर्दाश्त नहीं किया जाएगा। सीजेपी की मांगे पूरी तरह न्याय संगत है और सरकार को इस पर तुरंत कड़ा कदम उठाना चाहिए। उनके अलावा राजेंद्र जाधव, सुबोध डोंगरे सहित कई छात्र वक्ताओं ने भी अपने विचार रखे और केंद्रीय शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग को पुरजोर तरीके से उठाया। सभा के अंत में विद्यार्थी कृति समिति के एक प्रतिनिधि मंडल ने स्थानीय तहसीलदार से मुलाकात की और उन्हें प्रधानमंत्री के नाम एक ज्ञापन सौंपा। सीजेपी आंदोलन की मांगों को तत्काल स्वीकार किया जाए। शिक्षा व्यवस्था में व्याप्त अवस्थाओं की जिम्मेदारी लेते हुए शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान अपने पद से इस्तीफा दे। छात्रों के भविष्य को सुरक्षित करने के लिए त्वरित और ठोस नीति बनाई जाए। समिति के पदाधिकारियों ने चेतावनी दी है कि यदि विद्यार्थियों की जायज मांगों पर जल्द ही सकारात्मक निर्णय नहीं लिया गया तो इस आंदोलन को और अधिक तीव्र किया जाएगा। विद्यार्थी कृति समिति द्वारा आयोजित इस आंदोलन में राजेंद्र जाधव, सुनील मिश्रा, विजय घरत, दिनकर चौधरी, सुबोध डोंगरे, वैभव ठोंबरे सहित सैकड़ों छात्र, पालक, युवा शामिल थे। एक स्टेटमेंट दिलं होतं त्यांनी की या भारतात असलेले यूथ जे अनएम्प्लॉयमेंट आहे त्यांना रोजगार नाही, हे काय पाखरूच्यासारखे आहे। त्यांचा बोलाचा उद्देश काय होता काय नाही हे संपूर्ण आपल्याला माहित नाही, परंतु इमोशन इंटेलिजन्स काय असते, तुम्ही कोणत्या पदावर आहात, जर कोणत्याही तुमच्या शब्दातून चूक निघितलं तर विद्यार्थी व का परिणाम पडतात त्या पाखरूच तुम्ही म्हणला। त्यानंतर एक ऑनलाईन इंस्टाग्रामवर सीजेपी पार्टी तयार झाली। त्या पार्टीला थोड्या काही दिवसातच खूप सारा प्रतिसाद मिळाला। 2 करोड जवळपास त्यांचे फॉलोअर्स झाले आणि एवढे मोठे फॉलोअर्स झाल्यानंतर अभिजित तितकेला समजलं की इंडियामध्ये काय चालू आहे, तिथले यंग किती या सरकारपासून त्रस्त आहेत। आपल्याला 2 दिवसात एवढा मोठा प्रतिसाद मिळाला, आपल्याला भारतात झालंच पाहिजे आणि आपल्याला या निर्लज्ज सरकार विरुद्ध आंदोलन करायलाच पाहिजे। 22 लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात, वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळी परीक्षा देतात। आजच नाही पण मागील सरकार असो हे सरकार असो या देशात पेपरफुटीचे अनेक पेपरफुटी घडल्या आहेत, परंतु नीट या परीक्षेनंतर हा खूप मोठा प्रतिसाद या इंस्टाग्राम पार्टीवर दिसला। 20 दिवसापासून तिथं जंतर मंतर दिल्ली येथे उपोषण सुरू होतं सोनम वांगचुक यांचं। तिथे 4 स्पोक्स पर्सन आहेत, अभिजित तितके आहेत, त्यांनी हा संपूर्ण आंदोलनाचा लढा लढला आणि ते सगळं बघत असताना मी एक विद्यार्थीच आहे, मी पण 2 वर्ष नीटची परीक्षा दिली। एक विद्यार्थ्याचं आणि इथे खूप सारे विद्यार्थी आहेत, एक विद्यार्थ्यांचा अभ्यास करताना आणि एखादी गरीब घरातून जो विद्यार्थी अभ्यास करतो त्याच्याकडे बॅकग्राऊंड पैसा काही नसतो, त्याला अचानक हे पेपर फुटणं असणं, वर्षाची मेहनत जाणं, अनेक विद्यार्थी हा त्रास भोगत असतात आणि आम्ही मनातून विचार केला की झालाच पाहिजे। आपले पैसे कुठं ना कुठं असे खर्च होतात, आपण फिरतो, पचमेडी जातो, मान्सून सीजन इकडे तिकडे जातो, आपण दिल्ली गेलंच पाहिजे, लाईव्ह बघितलंच पाहिजे की का तिथे होतो, का घडते। आम्ही जस्ट तिथे गेल्यानंतर स्टार्टिंगला 7 वाजता आम्ही पोहोचलो आणि 50,000 विद्यार्थी ऑलरेडी तिथे येऊन होते, वेगवेगळे नारे लागत होते, इस्तीफा दो, आणि तिथला जोश पाहून आम्हाला इतका जोश आला। 10 नाही वाजत तर तिथे 1 लाख अधिक मुलं जमा झाले। तिथे बस दुसरा टार्गेट तोडल्याबरोबर पोलिसांना कोणताही विचार न करता पूर्ण लाठीचार्ज सुरू केलं।
पोरं इकडे तिकडे धावू लागले, लाट परवा नाही केली. खूप जण जागीच 15-20 जण पडले, त्यांना सोडलं. त्यांना त्यांचे मित्र बिछडले, वाचवायला जात होते, त्यांना गाडीत टाकलं. तो दुसरा बॅरगेटचा झाला. तिसरा बॅरगेट संसद पाशी आता पोहोचत आहोत. तिसरा बॅरगेटवर गेलं चंद्रशेखर आझाद साहेब होते. खासदार साहेब असतानाही तिथं कोणी काही ऐकलं नाही. पोलिसांना लाठीचार मारणं केलं. तिथं 15-15, 16-16, 18 वर्षाच्या मुली होत्या, 20-20 वर्षाची मुलं होते, 30-30, 35-35, 40-50 सगळ्या वयाची मुलं, वाड, आई सगळ्या होत्या, बाबा होते त्यांचे. त्यांना सगळ्यांना मारलं, कोणालाच नाही रोखलं. आंदोलन त्यांच्या हातात कंट्रोल न आता त्याने आसू फुलेचा उपयोग केला. आसू गेले फुले फटाके सारखे फोडले. तो धुवा झाला. तो आसू फुलेचा धुवा सहन नाही होत, डोळ्यात नाकात गेला. सगळ्यांना त्रास होऊ लागला. आंदोलन तिथं थांबते का नाही असं त्यांना वाटू लागलं आव्हानांना. त्यानंतर जिथे स्टेज होता त्या मेन स्टेजवर डायरेक्ट पोलिस आले आणि सगळ्या आंदोलनांना उचललं. त्यांचा सगळा स्टेज मोडमाड केला. त्यानंतर एक असा 1-1.5 किलोमीटरचा हायवे मोठा रोड आहे, तिथं सगळे जण पळाले. पण त्या रोडला दोन्ही बाजूनी त्यांनी ब्लॉक केलं. ब्लॉक केल्यानंतर दोन्ही साईडनं त्यांनी आसू फुलेची आपली गाडी लावली. दोन्ही साईडनं 25-30 पोलीस असे उभे केले. आता मुलं पडतील कुठं, आता इनको दबांगे. CTV के लिए प्रतिनिधि पंकज मिश्रा की रिपोर्ट।